नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा जी मे महिन्यामध्ये होणार आहे। खरं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झालेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झाल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही एक्झामबद्दल थोडी भीती आहे। सो कुठलीही भीती न ठेवता आपण अतिशय सोप्या पद्धतीने येणाऱ्या एक्झामशी कसं डील करू शकतो हे या ठिकाणी बोलणार आहोत किंवा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। बघा, स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम सुरू झालेला आहे। यापूर्वी सुद्धा स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे मेंटरशिप प्रोग्राम राबवले गेलेत। एपिसोडचा जो मेंटरशिप प्रोग्राम होता त्या एपिसोडच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑलमोस्ट 300 पेक्षा जास्त मुलांनी एनरोलमेंट केलेलं होतं। सो त्याच धर्तीवरती आपण आता ॲग्रिकल्चर मुख्य परीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजबद्दल तर माहीत असतं, पण बेसिकली मेंटरशिप म्हणजे नेमकं काय आहे किंवा आन्सर रायटिंगची मेंटरशिप म्हणजे काय आहे याच्याबद्दल आपण खरं तर आजच्या या लेक्चरमध्ये बोलणार आहोत। बघा, लक्षात घ्या, स्पॉटलाइट अकॅडमीची जी टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्टमध्ये एकूण 15 पेपर असणार आहेत। ठीक आहे, किती पेपर असतील? एकूण 15 पेपर्स असतील। या ठिकाणी तुम्हाला फक्त पेपर्सच दिले जाणार आहेत असं नाही, तर पेपर झाल्यानंतर त्या पेपरचं जे विस्तृत ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस सुद्धा करून दिलं जाणार आहे। म्हणजे समजा जर का पेपरमध्ये एक 20-25 प्रश्न असतील तर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न एक एक व्यवस्थितपणे समजावून सांगितलं जाईल। त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे, तुम्ही काय लिहिलं हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल। सोबत तुमचा पेपर जो आहे तो चेक सुद्धा करून दिला जाईल। हे सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता हे जे कोणी तुमचे पेपर चेक करणारे आहेत हे सगळे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन ऑलरेडी UPSCचे 2 ते 3 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि ज्यांना टीचिंगचा जो 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे। सो नक्कीच त्यांच्या एंडने जे इनपुट्स येतील, ज्या काही सूचना तुम्हाला मिळतील त्या नक्कीच तुमच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत। बरं, दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं आन्सर रायटिंग मेंटरशिप, ज्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडी भीती पण आहे, थोडी शंका पण आहे की सर याच्या पहिले आम्ही कधी आन्सर्स लिहिलेले नाही आहेत किंवा मग आन्सर लिहिताना नेमकं कसं लिहिलं पाहिजे। खरं तर उत्तर लिहिणं ही एक कला आहे आणि ही कलाच आम्ही खरं तर तुमची विकसित करून देणार आहोत। कंटेंट सगळ्यांकडेच आहे। तुम्ही ऑलरेडी जर का ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केलंय म्हटल्यावरती तुमच्याकडे ॲग्रिकल्चर संबंधीचं नॉलेज असणार आहे, फक्त ते मांडायचं कसं आणि ते नॉलेज मांडणं म्हणजेच कला आहे। ठीक आहे, सो समजून घ्या आपण नेमकं आन्सर रायटिंगच्या मेंटरशिपमध्ये काय काय करणार आहोत। सो काही जनरल टिप्स असतात। बघा, जनरल टिप्स म्हणजे काय, तर आयोगाने जो दिलेला पेपर असतो त्या पेपरला एक चौकट असते, त्या चौकटीच्या बाहेर नाही लिहिलं पाहिजे किंवा मग कुठलेही जे स्पेशल कॅरेक्टर्स असतात ते वापरले नाही पाहिजे। तुम्ही एक्झाम्पल जर का कुठे देऊ शकलात तर ते कधी काय असतं उत्तम असतं। कुठे कुठे तुम्ही डायग्राम्स काढू शकतात। या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या जातात बेसिकली आन्सर रायटिंगच्या मेंटरशिपमध्ये सांगितल्या जातात। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही आन्सर लिहायला सुरुवात करता तेव्हा त्या आन्सरला एक सुरुवात असते ज्याला आपण काय म्हणतो, इंट्रोडक्शन असं म्हणतो। मग हे इंट्रोडक्शन कसं लिहायचं? इंट्रोडक्शन हे एकूण शब्दसंख्या जी तुम्हाला दिलेली आहे त्याच्या एक जवळजवळ 15 ते 20% शब्दांमध्ये लिहायचं असतं, त्याच्यापेक्षा कमी लिहिलं तरी पण ते चालतं। मग इंट्रोडक्शनमध्ये मोस्टली आपण डेफिनेशन्स लिहितो, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन संपले की त्याच्याखाली मेन बॉडी असते। मेन बॉडीमध्ये जे क्वेश्चनमध्ये विचारलंय तुम्हाला त्या क्वेश्चनबद्दल आपण लिहित असतो आणि सगळ्यात शेवटी आपण काय लिहित असतो, आन्सरच्या कंक्लुजन लिहित असतो। कंक्लुजन हे वेगवेगळ्या 1000 पद्धतीने लिहिता येऊ शकतं, पण मुलांना नेमकं कंक्लूड कसं करायचं किंवा एखादं उत्तर कसं संपवायचं हे समजत नाही। मग त्या केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी मदत केली जाईल की सुरुवात, मध्य आणि शेवट आणि एकंदरीत जे संपूर्ण उत्तर आहे, जी तुम्हाला दिलेली शब्द मर्यादा आहे त्या शब्द मर्यादेमध्ये कसं बसवायचं। कारण की विद्यार्थ्यांची ही सुद्धा अडचण असते की सर इथे फक्त क्वेश्चन 150 वर्ड्समध्येच लिहायला लावलाय आणि मी जे लिहिलंय ते 200 शब्दांपर्यंत गेलेलं आहे। घाबरायचं नाही, त्याला सुद्धा काय असतात, सोल्युशन्स असतात। 2-3 वाक्य एकत्र करता येतात किंवा कधी कधी फक्त कीवर्ड्स हायलाइट करून सुद्धा पुढे जाता येतं। मग आपण हे असं कुठे कुठे करू शकतो? सगळ्याच ठिकाणी करता येतं का? त्याचं उत्तर नाही आहे, पण काही ठिकाणी आपण काय करू शकतो, वाक्य छोटी करू शकतो, वाक्य एकत्र करू शकतो। फक्त कीवर्ड्सच्या मदतीने आपण आपलं मत त्या पेपरमध्ये मांडू शकतो। मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत। त्याच्यानंतर आपण जनरली आन्सर लिहिताना वेगवेगळ्या डायग्राम्स काढतो। बघा, आता याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही जी शाळेची किंवा कॉलेजची पेपर्स दिली असतील त्यामध्ये तुम्ही डायग्राम काढले असेल, पण खरं तर डायग्राम्स काढण्याचे सुद्धा काही नियम असतात इथे लक्षामध्ये। सो डायग्रामला कधीही
चौकट असली पाहिजे, डायग्रामच्या खाली त्याचं नाव असलं पाहिजे, वगैरे वगैरे. सो त्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत. जर का तुम्ही देशाचा जगाचा नकाशा काढला असेल त्याच्यामध्ये नॉर्थ डायरेक्शन दाखवणं मॅन्डेटरी असतं. आता कधी कधी आपल्याला ह्या बारीक बारीक गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर जेव्हा मार्क्स येतात तेव्हा की अरे मग एवढे मार्क्स म्हणजे का कमी आले, है ना. खरं तर हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सो डायग्राम्स काढण्याचे नियम काय काय असतात हे सगळं तुम्हाला मी आन्सर रायटिंगच्या मेंटरशिपमध्ये सांगणार आहोत. वर्ड लिमिट कसं फॉलो करायचं हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाणार आहे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा असतो कुठला, तर जे कीवर्ड्स दिलेले असतात बघा, बऱ्याच वेळेला प्रश्नाच्या सुरुवातीला किंवा प्रश्नाच्या शेवटी जसं की डिस्कस, ॲनालाइज, एक्सप्लेन, क्रिटिकली ॲनालाइज असे शब्द दिलेले असतात बघा. ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. या सगळ्यांचे अर्थ सारखे नाही. म्हणजे एखादा जर का तुम्हाला प्रश्न दिला आणि डिस्कस म्हटलं असेल आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये जर का एक्सप्लेन म्हटलं असेल तर दोन्हीही क्वेश्चन्सची डिमांड वेगवेगळी आहे. त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे त्या कीवर्ड्समधनं समजतं. मग या ठिकाणी जेवढेही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत या महत्त्वाच्या कीवर्ड्सवरती डॉक्टर सुशील वारी सरांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये जे ब्लॉग लिहिले होते त्याची एक 40 पानाची नोट्स आहे जी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे बघा. याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि एक्सप्लेन म्हटलं असेल तर तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे, डिस्कस म्हटलं असेल तर तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. ही जी तुम्हाला नोट्स दिसते स्क्रीनवरती ही ती नोट्स आहे. सो बघा इथे कमेंट म्हटलेला आहे, त्याचा अर्थ सरांनी दिलाय. क्रिटिकली एक्झामाइन ज्याला आपण मराठीमध्ये टीकात्मक परीक्षण म्हणतो त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. डिस्कसचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. सो जेवढेही महत्त्वाचे कीवर्ड्स असतात याची नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. उत्तर लिहिताना एक सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन खूप साऱ्या मुलांना करता येत नाही. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असू द्या किंवा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असू द्या. मग त्यासाठी वेळेचं नियोजन करताना कुठल्या कुठल्या बाबींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. मग अगदी सुरुवात कुठून होते की सर पेन कुठला निवडायचा किंवा मग पेपर लिहत असताना कुठल्या शाईच्या रंगाचे पेन वापरले पाहिजे, ब्ल्यू और ब्लॅक, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात. मग हा पेन घेतला तर मग लवकर कव्हर होईल का, किंवा मग मी सर हे यूज करू का, असे खूप सारे इथं महत्त्वाचे मुद्दे आहेत. सो टाइम मॅनेज जर तुमचा झाला नाही तर मग तुम्ही कितीही अभ्यास करून जा, जर का तुम्ही पेपरच पूर्णपणे कव्हर केला नाही तर मग त्या ठिकाणी जे अपेक्षित मार्क्स आहे ते तुम्हाला मिळणार नाही. सो या संपूर्ण प्रोसेसमध्ये टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरतो आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच काही टिप्सची गरज असते, त्याला सरावाची सुद्धा गरज असते. हे सगळं तुम्हाला आम्ही मेंटरशिपमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा शेवटी काय, तर हे सगळं म्हणजे आन्सर रायटिंगचं मेंटरशिप कसं आणि कुठे होणार आहे, बरोबर. तर जे विद्यार्थी ऑफलाईन करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस आपण काय करणार आहोत, जनरली संडेला दुपारी 2 वाजेनंतर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. तुमचे आन्सर्स घेऊन येऊ शकतात. तुम्ही जे लिहिलेलं आहे ते इथल्या टीचर्सला दाखवू शकता. ते त्याच्यावरती तुम्हाला 100% आणि जे ॲप्रोप्रिएट सजेशन्स आहे ते प्रोव्हाइड करतील. जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी ऑनलाईन कम्युनिकेशन केलं जाईल आठवड्यातून एक वेळा. ठीक आहे, टेस्ट दिली, ॲनालिसिस झालं, पेपरचं इव्हॅल्युएशन करून तुम्हाला मिळालं. मग आमच्याकडे ज्या सजेशन्स असतील, काही तुमच्याकडनं पेपरच्या प्रेझेंटेशनमध्ये चुका झाल्या असतील, डायग्राम्समध्ये चुका झाल्या असतील, एक्झाम्पल्समध्ये काही चुका झाल्या असतील किंवा आम्हाला वाटते काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तेवढ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी लिहून देऊ. येते लक्षामध्ये. सो ऑलरेडी हा जो प्रोग्राम आहे मेंटरशिपचा तो सुरू झालेला आहे. ओके, आता ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा पेपर जे आहेत ते ऑनलाईनच चेक करून मिळतात. त्यासाठी तुम्हाला फिजिकली इथे क्लासमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये येण्याची गरज नसते. यापूर्वी आपण फूड सेफ्टी ऑफिसरची जो मेंटरशिप प्रोग्राम घेतला होता त्या मेंटरशिप प्रोग्राम मधल्या विद्यार्थ्यांचे काही हे पेपर्स आहेत. मी नाव मुद्दाम इथे काढून टाकले, इथे फक्त तुम्हाला मी ते दाखवतो आहोत. तुम्ही बघू शकता इथे जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे लिहिणं अपेक्षित नव्हतं त्यांना काय केलं इथे आपण हायलाइट केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खाली पुन्हा इथं सूचना दिलेल्या आहेत. मार्क्स देऊन त्याचं इव्हॅल्युएशन केलंय. पूर्ण आन्सरच्या शेवटी काय दिलेलं आहे तर हे आपण मुलांना समजावून सांगितलेलं आहे. सो ऑनलाईनचे विद्यार्थी आणि ऑफलाईनचे विद्यार्थी पेपर चेक करायच्या बाबतीमध्ये कुठलीही शंका ठेवू नका. आन्सर रायटिंग तुमच्यासाठी नवीन आहे पण ते नक्कीच कठीण नाहीये. स्पॉटलाइट अकॅडमीच्या सोबत आपण त्याला अगदी सरळ आणि सोपं बनवूया. सोबतच तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंगसाठीचं
जे शेड्यूल असणार आहे ते सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत, किंवा जे रेफरन्स बुक आहे रेफरन्स बुकची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचा सुद्धा एक लवकरच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे, चला. सो मग एनरोल करा या टेस्ट सिरीज आणि मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये. या संबंधी तुम्हाला काही अतिरिक्त जर का माहिती हवी असेल तर तुम्ही टीम स्पॉटलाइटला संपर्क करू शकतात, किंवा मग तुम्ही ऑफिसला येऊन भेट देऊ शकतात. धन्यवाद.